कलियुगामध्ये जन्म घेतला आणि तुम्हा सामान्य माणसांना भगवंताचं ध्यान करण्याचा योग प्राप्त करून दिला। या ठिकाणी 2 मिनिटं ध्यानरूपी मौन नामस्मरण करावं आहे। त्या ठिकाणी आहे त्या अवस्थेमध्ये दोन मिनिटं संपलेली आहेत। राजा भाऊ म्हणते प्रार्थना पुढे म्हणतील, आपण सर्वांनी पाठीमागं म्हणायची। आता विश्वात्मके देव, आता विश्वात्मके देव, वाग यज्ञे तोषावे, तोषणी मज द्यावे, पसाय दान घे, जे खळाची व्यंकटी सांडो, तयास कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जेवांशील तो ते लावो, प्राणी जात पुंडलिकावर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु समर्थ अंबीर महाराज की जय, जनता जनार्दन महाराज की जय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ अंबीर बाबा, सर्व संत मंडळी कलियुगामध्ये जन्माला आली। त्यांनी तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करण्याचा योग प्राप्त करून दिला, म्हणून सहाय्यवानूच्या संतांचे उपकार मला सतत जागत ठेवण्याचं कार्य ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ अंबीर बाबा, संत मंडळी करतात। म्हणून बाबांनो, जीवनामध्ये खरा अर्थ आहे तो परमार्थ, परमार्थ सुखाचा सोहळा लाख मोलाचा आहे। म्हणून तुमच्या सेवेसाठी अध्याय 9 पहिली ओवी, तरी अवधान एकले दिशी, मग सर्व सुखाची पात्र होते। हे प्रसिद्ध उत्तर माझे उघड ऐका। ही मौलींची
प्रतिज्ञा आहे, फार मोठी प्रतिज्ञा आहे. कलियुगामध्ये कुणी प्रतिज्ञा करतच नाही. पण खऱ्या अर्थानं माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीवर भाष्य करताना प्रतिज्ञा केली. 9व्या पायद्यावळीमध्ये काय सांगतात? तरी अवधान एक ले दिजे, एक लक्ष द्या. तरी अवधान एक ले दिजे, एक लक्ष द्या. तुमच्या जीवनामध्ये खरा भाग्य उदय होणार आहे. भाग्याची वेळ आलेली आहे. तुमच्या जवळ संत सद्गुरू समर्थ आंबेर बाबांनी खुलं केलं. हे प्रगट केले. विश्व ब्रह्मसुतेने विश्व ब्रह्मस्वरूप करून टाकलेलं आहे. खरोखर काय वाणू त्या संतांचे उपकार. मज निरंतर दाखविती निरंतर दाखा ठेवण्याचं कार्य सद्गुरू समर्थ आंबेर बाबांनी केलेलं आहे. तुम्ही आम्ही जागे व्हा. झोपलेला आहात, जागे व्हा, जागे व्हा. माऊलींची प्रतिज्ञा सार्थ करा. माऊलींच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्या. तरी अवधान एक ले दिशे, एक लक्ष द्या. एकच लक्ष. तरी तुम्ही अजून जागे झाला नाही. एक लक्ष द्या. जीवनाचा अर्थ समजून घ्या. जीवन खऱ्या अर्थानं किती योग्य मनुष्य जन्म आहे. हा मनुष्य जन्म मोलाचा संबंध सही ही मोलाचा संदेश आहे. असा संदेश कुणी देत नाही. हा सद्गुरू समर्थ आंबेर बाबांनी लाख मोलाचा संदेश प्राप्त करून दिलेला आहे. जीवनाचा अर्थ तुमच्या जीवनातला अर्थ एक फार मोठा तयार होत आहे. तुमच्या जीवनामध्ये लाख मोलाचं सहकार्य आहे. लाख मोलाचा संदेश तुम्हाला प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून बाबांनो किती मोलाचा संदेश दिलाय तरी आपण अजून ऐकत नाही. आपले कान उघडे ठेवा, कान मोकळे ठेवा. कानामध्ये संदेश जाऊ द्या. याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. सोहळा आहे. हा मुक्तीचा सोहळा आहे. हा सोहळा तुम्ही पाहू शकत नाही. हा सोहळा पाण्याचं ज्ञान प्राप्त करून घ्या. या सोहळ्याचं जीवन किती मोलाचं आहे ऐकून घ्या. असा किती लाख मोलाचा सोहळा आहे. अशा सोहळ्यामध्ये तुम्ही सामील झालेला आहात. असा सोहळा कुठेही प्राप्त नाही. याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा, मुक्त होण्याचा सोहळा आलेला आहे. बाबांनो संत संगतीचा लाभ करून घ्या. संत संगती किती मोलाची आहे हा मोल कळत नाही. आपण असा मोलाचा सोहळा संपादन करा. तरी अवधान एक ले एक लक्ष एक लक्ष
एकच किती संत माऊलीचे उपकार काय वाणूच्या संतांचे माऊलींचे केवढे एक श्वासामध्ये ब्रह्मस्वरूप दुसऱ्या श्वासामध्ये देहू गावं असा स्वहा कुठेही पाहायला मिळणार नाही असे संतांचे उपकार आहेत. संत संगतीचा लाभ मिळत नाही कुठेही मिळत नाही. संत संगती तुम्हा मला पाहिजे असेल तर पाठठाण अंबेर बाबांच्या गावामध्ये सत्संगती पाहावी. सत्संगतीचा लाभ घ्यावा लाभ घ्या असा संत संगतीचा लाभ आहे. आणि तुम्ही आम्ही त्या संत संगतीत सामील झाला आहात. आज तर खरा वाण उपकार काय वाणू त्या संतांचे उपकार मज निरंतर जागृती निरंतर जाग ठेवण्याचं कार्य एका नामामध्ये तयार होतं. सो म्हटला ब्रह्मस्वरूप हम म्हटला देहू गावामध्ये असा तुकारामाचा आग्रह आहे. एक सो म्हणजे अंबेर बाबा दुसरा हम म्हणजे मी तुकाराम महाराज आणि माझ्या देहू गावामध्ये मी प्रसन्न झालो असा प्रसन्नतेचा नाही. आता काय पूर्ण त्या संतांचे उपकार मज निरंतर जागविती मला निरंतर जाग ठेवण्याचं कार्य संत महात्मे करतात. संता इथे उपकार पुरत नाही. संत तुम्हाला उपकार करून गेले. उपकार किती उपकार आहे. एक नाम खुलं करायला किती टाईम लागतो. एक नाम खुलं करणं जगात पुढेही नाही. तुम्ही फक्त पहा या जगाच्या पाठीवर एवढे मोठे उपकार आहे. या उपकाराची फेड आपण करू शकत नाही. म्हणून भावांनो संत संगतीचा फार मोठा आहे. संत संगतीचा आवाज येतो का पाठीमाग येतो असा संगतीचा सोहळा आहे. संगतीमध्ये किती निर्मळपण आहे. निर्मळ ते मन निर्मळ ते संत निर्मळ ते संत निर्मळ ते मन. आपण आपल्या मनाला निर्मळाशा संतांच्या पंगतीमध्ये नेऊन पचवलेलं आहे. संत संगतीचं जीवन लाभलेलं आहे. संत संगतीच्या जीवनामध्ये काय अमृतवाणी आहे. अमृताहुनी थोर नाम तुझे देवा किती गोड नाम आहे. असं नाम श्वासामध्ये भरलंय आणि त्यावर लक्ष द्या. एक लक्ष असा लक्षाचा सोहळा आहे. असा सोहळा तुम्ही आम्ही पाहू शकत नाही आणि देखूही शकत नाही. जीवनाचं भाष्य फार मोलाचं आहे. असा मोलाचा सोहळा संगीत सावळा सोहळा सावळा सावळा नाम चाखावं वाटतं. नामाची गोडी आपण आपली चाखावी दुसऱ्याला देऊ नये
आपण आपल्या मनामध्ये स्वच्छ अशा सुंदर रूपामध्ये सुंदर अशा स्वरामध्ये आपण याचं गोडपण पाहू शकतो. अशा गोड स्वरूपामध्ये अशा जीवनाचा अर्थ कळू शकतो. जीवनाचा अर्थ लाख मोलाचा आहे. बहिर्निष्ठ माया आपल्याला गुंतविते. मायामध्ये क्षणभरता, मायेमध्ये 100 एक नामाच्या 100 नामामध्ये गुंतून जा. गुंतला की त्याची गोडी आपोआप कळेल. असा सोहळा पुढेही नाही. आता आपण किती सोहळ्यामध्ये रमलो आहे, रमलो आहे. रमून या जाय मनाचा भाव किती गोड अशा शब्दामध्ये गुंततो. आपण नामामध्ये गुंततो, नामाच्या गोडीमध्ये रमतो. नामाच्या गोडीमध्ये रमतो. अशा गोडीमध्ये रमण्याचं भाग्य तुम्हा मला सर्वांना लाभलेलं आहे. पौर्णिमा आहे. एक गोडी नामाची नामरूप करते. एक गोडी नामाची नामरूप करते. असा पुढा हे का सोहळा पुढं नाही. आपण त्या सोहळ्यामध्ये रमलेलो आहोत. तरी अवधान एक रे दिदी, एक लक्ष द्या बाबांनो, एक लक्ष द्या. हे माईक हातातला करा म्हणत कोणी तो जातोय. असा मनाचा भाव शुद्ध ठरवून या पाहे. मनाचा भाव शुद्ध ठरून पहा आणि मनाच्या गोडीमध्ये तुम्ही रमून जा. खऱ्या अर्थानं तुम्हाला तो सोहळा पाहायला मिळतो, पण ऐकायला मिळत नाही. ऐकायला मिळतो, पाहायला मिळतो. असा सोहळा आहे. या सोहळ्याचं वैभव आहे. वैभवामध्ये टिकलो पाहिजे. वैभवामध्ये आवाज वाढ जवळ जरा हा किती नेमकं बोलायला लावतो. असं तुमच्या आमच्या जीवनाचं खरं वैभव आहे. हे वैभव पहा, जवळ न पहा, ऐका. एक रूप व्हा, मनामध्ये एक रूप व्हा. मन नामरूप करा. मनाचा भाव नामरूप करण्यामध्ये खरा सुखाचा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये रमलो पाहिजे, झुकलो पाहिजे, रमलो पाहिजे. रमत रमत जा, सुखी व्हा आणि मनाचं वैभव प्राप्त करून घ्या. मनाच्या वैभवामध्ये एक रूप व्हा. अशा वैभवामध्ये येण्याचं भाग्य लाभलं हे तुमच्या जीवनातलं खरं भाग्य आहे. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाहे. रघुनंदन
रघुनंदन आपली वाट पाहतोय, भगवंत आपली वाट पाहतोय. सुखी या रे खरा, निघू रमून जा रे खरा, रमून जा रे आपल्या खरा. आणि आपण आपल्या रूपामध्ये रूपवंत व्हा. असा रूपवंत सोहळा कुठेही नाही, इथं आहे. आणि आपण त्याचं सुख भोगत आहे. हे सुख चाखत आहे. तुम्ही ऐकायला घेतलेला भाग नीट ऐका. ऐकून या पाहावे, सुखी मनी रमावे. मनाचा भाव शुद्ध करा. शुद्ध कसोनी या पहा. किती सुंदर मनाचा भाव आहे. सुंदर मनामध्ये सुंदरपणा प्राप्त होतो. सुंदरते ध्यान उभा विठेवरी, तरी अवधान एक दिखिये. अशा सोहळ्याचं वैभव ऐकून पहा, करून पहा, समजून घ्या. अशा मनाच्या वैभवामध्ये आपल्या मनाचं सुंदरपण झाकू नका. अशा मनामध्ये सुंदर होऊन जा. सुंदर ते ध्यान. ध्यान हे किती सुंदर आहे. अशा सुंदर मनामध्ये सुंदरपणा पहा. सुंदर ते ध्यान उभा विठेवरी, करकटेवरी ठेवून या. सुंदर ते ध्यान. किती सुंदर ध्यान आहे. अशा सुंदर ध्यानामध्ये आपण रमत आहे. अशा सुंदर मनामध्ये रमत आहे. रमून जा. ऐकायला तर पहा, ऐकून तर पहा, करून तर पहा. निगरगठ्ठ मनाला निगरगठ्ठ बनवा. निगरगठ्ठ मन त्याला आपल्या नामामध्ये एकरूप करा. मनाच्या सुख सोहळ्यामध्ये आपण अडकून राहता. असा तुमच्या मनाचा वैभवाचा सोहळा ऐकून घ्या. ऐकून घ्या. आलो या कारणाशी, सुखी संसारी रमून जाण्याशी. सुखाचा सोहळा रमतो, रमायला हरकत नाही. आपण आपल्या सुखामध्ये रमून जा. रमायची क्रिया करा. क्रिया करण्यामध्ये खरा आनंद आहे. याच देही याच डोळा पाहे. मुक्तीचा सोहळा. मुक्तीचा सोहळा पहा बाबांनो. पुन्हा प्राप्त होणार नाही. जाते ऐशी घडी पुन्हा नव्हे. जाते ऐशी घडी पुन्हा नव्हे. आवडीने खावे हरी नाम त्याची. तुझी चिंता त्याची सर्व आहे. पुन्हा पुन्हा हलू नको. असा आहे सोहळा. अशा सोहळ्यामध्ये मी रमून गेलो. मी पणाचा भाव नष्ट झालेला आहे. याची देही याची डोळा पाहे. मुक्तीचा सोहळा धरायला हयगय करू नका. असा
मला सोहळा पाहण्याचा योग आलेला आहे. अशा योगामध्ये मी बुडालेलो आहे. योगी होत तसे मनाचा भाव योगी झालेला पाहिजे. म्हणजे किती आनंद होतो, किती रमतो, किती गोड राहतो. या जीवनाचं खरं भाग्य आहे. आता किती जवळून पाहण्याचा योग जवळजवळ आलेला आहे. जवळून पहा जवळून. आता मनाचं वैभव तपासून घ्या. आताच तपासून घ्या. मन तपासल्याशिवाय तपासून घ्या. तपासल्याशिवाय खरी गोडी नाही. मागा हातचा गोडी नाही. अशा गोडीमध्ये मी बुडालो आहे. आणि गोड अशा वातावरणामध्ये आम्ही रमलेलो आहोत. किती रमलो याचा तपास लागू शकत नाही. झोपास लागू शकत नाही. अशा गोडीचं वैभव प्राप्त होत आहे. म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला पाव. मनामध्ये भाव धरण या वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी. अनेक होई ज्ञानेश्वरीची. ज्ञानरूप आहे आणि ज्ञानरूप होते त्यावेळेला तिचं वैभव करतं. आहे तुझपाशी खरी जागा शुक्लाशी. चुकू नको बाबा जागा जवळ आहे. पुन्हा मिळू शकत नाही. एकदाच मिळतं असं सुखाचं वैभव. किती गोड आहे. गोड सुखी संसारी रमून जावे. सुखाच्या सोहळ्यामध्ये रमून जा. अशा सोहळ्याचा भाव कळणार नाही. जवळ आला आहे सुख सोहळा. सुख सोहळा जवळ आला आहे. जवळून पहा, जवळून काय गोडी आहे सुखामध्ये. एकदाच गोडी निर्माण होते आणि ती गोडी तुम्हा मला सर्वांना गोड अशा सुखामध्ये निहून पोचवते. काय चढताय, काय उपयोग नाही तुमचा. काय गोड असा स्वाद. आय भाऊ बाबा रामवा. सगळ्यांना रामवा. आता सुखामध्ये रमायली वेळ आलेली आहे. वेळीच सावध व्हा. सुखामध्ये रमून जा. अशा सुखामध्ये रमण्याची वेळ
आलेले आहे. मला कळत नाही. मी अज्ञान आहे. अज्ञानाच्या स्वरूपामध्ये राहत आहे. अज्ञानातून बाहेर खडा, बाहेर खडा, बाहेर खडा, बाहेर काढण्याची हीच संधी आहे. अशी संधी मिळू शकत नाही. आणि तुम्ही आम्ही त्याच्यामध्ये अडकू नका. रमून जा. रमलेल्या सोहळ्यामध्ये रमून जा. आपण किती सुखी आहोत, किती भाग्यवंत आहे. या भाग्यवंत सुखामध्ये माऊली रमले होते. काय भरला, काय भरला, थांबा म्हणला. काय नाही, काय नाही तुमच्या. बंद करू हो. का? ऐकायचं नाही का? नाही ऐकायचं पण तुमचा त्रास आम्हाला पाहत नाही. भरपूर बोलायचंय आहे, मला ऐकायचं पण त्रास होतो. या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सतनी राहिला. संतांच्या सतनामध्ये देव राहिला, वैकुंठ सोडलं, संत संगतीमध्ये आला. संत संगतीचे रूप आगळं वेगळं आहे. आगळ्या वेगळ्या रूपामध्ये आपण जाऊन पोचलेलो आहोत. झोपलेलो सुखाच्या सोहळ्यामध्ये रमून गेलेलो आहोत. किती मोठं सुख आहे. या सुखाची तुलना होऊ शकत नाही. अशा सुखामध्ये तुम्ही आम्ही रमून गेलेलो आहोत. रमून गेलात. संपूर्ण गोडीमध्ये गोड अशा सुखाचा स्वाद घेत आहे. गोड सुखी कोण आहे? असा जगी सुखी कोण आहे? या सुखा कारण देव वेगळ्यावरला वैकुंठ सोडून संत सतनी राहिला. संतांच्या संगतीत राहिलेला आहे. किती 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 अशा संगतीमध्ये जाऊन पोचत आहे. पोचलो मी जगी, अशा सुखामध्ये लोळलो जगी. सुखी संत झाले जगी, सुखी संत झाले जगी. संत जगामध्ये सुखी झालेले आहेत. अशा सुखाची ओळख होत आहे. काय इथं टाके पडत आहे. सुखाचे टाके जनामध्ये ऐकायला मिळतात. सुखी जनामध्ये ऐकायला मिळतात.
बोलता का हो. बोला बोला विश्वव्यापी मानव धर्म आश्रमाचे संस्थापक सद्गुरू समर्थ सुमंत बापुजी हंबीर बाबा यांचे सुपुत्र आणि सत्सिद्ध सुमंत बापुजी हंबीर महाराज आज वैशाख पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी आपण प्रवचन सेवेचं श्रवण करत आहोत. प्रवचन सेवेतून त्यांनी जे तळमळीने सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी 9व्या अध्यायातल्या पहिल्या ओळीवर जे तरी अवधान ऐकले दिजे, अवधान ऐकले दिजे, ही तळमळ, ते अवधान लक्ष दिल्यानंतर कोणतं सुख प्राप्त होतं आणि ते आता उपभोगतात, ती स्थिती आपण पाहतोय प्रत्यक्षात. त्या सुखाचं वर्णन पुन्हा 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 आता या प्रवचनातून आपल्याला पाहायला मिळते. जो रस आहे तो नामाचा ब्रह्मरस, ते सेवन आता करतायत आणि आपल्याला वाटतायत आपला अधिकार आपण घ्यायचा आहे. तो अधिकार अवधान ऐकले दिल्यानंतर प्राप्त होतो. एक लक्ष जर दिलं, लक्ष कुठलं लक्ष, वाचास आणि अपार श्रम, तिकडं लक्ष नाही. पंचमहाभूताचं शरीर आहे, त्याच्या ठिकाणी आपण लक्ष देतो. त्याचे जे गुण आहेत त्या गुणाकडे लक्ष, म्हणजे नाशिवंताकडे लक्ष जातं. तिकडे देऊ नका असं संतांचा विचार आहे, संतांची सहवास आहे, सत्संग आहे. संगतीने आपण निसंग होतो. निसंगामध्ये तो रस आपल्याला सेवायला मिळतो. तो रस आज या ठिकाणी आपल्याला सद्गुरूंच्या, आपल्या बापुजींच्या समवेत शब्द ब्रह्माच्या त्यांच्या वेदवाणीतून या ठिकाणी पाहायला मिळाला आणि आपण तो श्रवण करतोय, घेतोय. आणि हा जो योग आहे हा कुठेही पाहायला मिळत नाही. सद्गुरूंचं सहवासामध्ये जो हे सुख आहे, नामामृताचं सुख, हे सुख सेवन करण्याचा योग आपल्या सद्गुरू समवेत या ठिकाणी प्राप्त होतोय. हा योग तुम्हाला पाहायला मिळणार नाही कुठे जगामध्ये. एवढं सहज सोप्या स्थितीत, सहज सोपं सांगितलेलं आहे. अनेक उपाध्या लावून हे परमार्थ करायला लावणारे अनेक मार्ग आहेत, परंतु इथं सहज आहे, सरळ आहे. सरळ लगेच त्या क्षणी आहे, त्या क्षणी एका क्षणात प्राप्त होतं असं सुख या ठिकाणी सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं आहे. उदार असते काय मेघ वृष्टीने करा उपदेश अशा स्वरूपात वर्षाव केलेला आहे आपल्याला कृपेचा. त्या कृपेच्या वर्षावाचा आपण आपल्या अधिकार स्वरूपातून प्राप्त करायचं आहे. शुद्ध मुखे केलिया श्रवण, भवरोग जाती दूर. त्यांच्या शुद्ध मुखातून निघालेलं ब्रह्म वाक्य आहे, वेदवाणी, ते आपल्या शुद्ध मुखामध्ये गेलं पाहिजे. मग ते शुद्ध मुख कसं होतं? त्यांनी दिलेल्या नामानं. त्यांनी नामस्मरण, ते आपल्याला जे ज्ञान दिलं, ते ज्ञान आपण एक तरी अवधान इकडे दिले. त्यांनी दिलेले जे ज्ञान आहे, उपदेश आहे, ते एक लक्ष स्वरूपातून आपण आपलं अधिकार प्राप्त करून घेऊ आणि आपलं शुद्ध मुखानं श्रवण करू. त्यावेळेस आपल्याला भवरोग म्हणजे जन्म आणि मरण संपून जाणं, तो रस प्राप्त करून घेणं. सद्गुरू आता सेवन करतात, तो रस प्राप्त करण्याचा योग आपल्याला आलेला आहे. आणि या ठिकाणी प्रवचन सेवेची वेळ संपलेली आहे.
बांदकर सर यानंतर 2 मिनटं बोलतील. त्यांनी त्यांचं वाङ्मय आहे ते प्रकाशनाच्या स्वरूपातून या ठिकाणी आलेले सद्गुरूंच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.